न्यूज लाईन, अचूक वेधक. मधुमेह या आजारावर खात्रीशीर व प्रभावी उपचारासाठी कराडमधील मधुमित्र क्लिनिक सर्वदूर प्रसिद्ध आहे. मधुमेह मुक्तीसाठी मधुमित्र क्लिनिककडून विविध उपक्रम राबवले जातात. नुकत्याच घेतलेल्या निबंध, वक्तृत्व व पाककला स्पर्धेला सर्व स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व खाद्य जत्रेचे 23 व 24 डिसेंबर या काळात आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांनाही सन्मानित करण्यात आले. मधुमेह या आजाराचे गांभीर्य ओळखून आयोजित खाद्य जत्रेत साखरेचा अत्यल्प वापर करून बनवलेले पदार्थ तसेच आरोग्यदायी पदार्थ व वस्तूंची विक्री करण्यात आली. मधुमित्र क्लिनिकमध्ये मधुमेह, स्थूलता या आजारावरील उपचारासोबतच आहार, व्यायाम, मनस्वास्थ्य, जीवनशैलीचे आरोग्यदायी व्यवस्थापन यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले जाते. 2 दिवसांच्या खाद्य जत्रेचा मोठ्या संख्येने आबालवृद्धांनी लाभ घेतला. सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. मी डॉक्टर गौरी तामलकर, मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक फॉर डायबिटीज अँड ओबेसिटीच्या तर्फे आयोजित केलेल्या खाद्य जत्रेत तुम्ही आता उभे आहात. ही खाद्य जत्रा आयोजित करण्याच्या पाठीमागे आमची संकल्पना अशी होती की सध्या खूप लहान वयामध्ये डायबिटीज होतो आहे, ब्लड प्रेशर आपल्याला आढळतो आहे किंवा वजनवाढ आपल्याला दिसते. तर या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि त्यातही आपला बदललेला आहार. मग या आहारामध्ये पौष्टिक आहार काय आहे किंवा जे काही आपण अनहेल्दी फूड खातो, याच्यामध्ये पिझ्झा आहे, बर्गर आहे, बाहेरचे पॅक फूड आहेत, प्रोसेस फूड आहेत, तळलेले पदार्थ आहेत, या सगळ्याला ऑप्शन म्हणून काही अतिशय पौष्टिक पदार्थ कुठले आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या रेसिपीज काय आहेत, ते कशा पद्धतीने बनवले जातात, त्यासाठी ही पौष्टिक खाद्य जत्रा आम्ही आयोजित केली. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की खूप छान कालपासून आम्हाला रिस्पॉन्स त्याच्यासाठी मिळतो आहे. अशी आगळीवेगळी खाद्य जत्रा कराडमध्ये तर पहिल्यांदाच आम्ही आयोजित केली आहे. लोकांमध्ये जास्तीत जास्त हे पोचावं लोकांपर्यंत, किंवा त्याच्यात जागृती निर्माण व्हावी. आपली आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी, त्याच्यामध्ये आहाराचं काय महत्त्व असावं हे लोकांना कळावं, यासाठी ही खाद्य जत्रा आयोजित केली आहे. आणि पुन्हा जेव्हा असेल तेव्हाही आम्हाला तुमच्या भरघोस पाठिंब्याची गरज आहे. धन्यवाद. द न्यूज लाईन, अचूक वेधक.